नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोट हल्ला प्रकरणातला आरोपी शाहिद लतीफची तत्कालीन यूपीए सरकारने 2010 मध्येच सुटका केल्याचा केंद्र सरकारचा खुलासा. भारताच्या प्रस्तावित नकाशा विधेयकाबाबत पाकिस्तानच्या आक्षेपावर भारताची कडक शब्दात टीका. केंद्र शासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून केला पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार रद्द. इतर राज्यांपेक्षा झालं महाराष्ट्रात इंधन स्वस्त. आणि देशभरात विविध ठिकाणी येत्या काही दिवसात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा. नमस्कार. बातम्या विस्ताराने. पठाणकोट हल्ला प्रकरणातले नवीन खुलासे समोर आले आहेत. पुराव्यानुसार जैशचा दहशतवादी शाहिद लतीफ याने हा हल्ला घडवून आणला होता. तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी वर्ष 2010 मध्ये दहशतवादी शाहिद लतीफची सुटका केली होती. याच लतीफने पठाणकोटमधल्या एअरफोर्सच्या तळावर हल्ला केला होता. दरम्यान पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ यांच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली. या हल्ल्याशी संबंधित कासिफ आणि शाहिद या दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारताच्या नकाशाशी संबंधित विधेयकाच्या मसुद्याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. यावर भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत मामला असून कोणीही यात हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केलं. भारताच्या नकाशातील भूभाग चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला तर संबंधितांविरुद्ध 7 वर्ष तुरुंगवास आणि 100 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद असलेले विधेयक संसदेत प्रस्तावित आहे. पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा करून हा प्रश्न सोडवायची भारताची तयारी असताना पाकिस्तान वारंवार हे प्रकरण आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आणत आहे, असं स्वरूप यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे पासून इराणच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात इराणचे ज्येष्ठ नेते अयातुल्ला खोमेनी यांची पंतप्रधान भेट घेणार आहेत. इराणचे राष्ट्रपती डॉक्टर हसन रोहानी यांच्याशी दोन्ही देशातल्या परस्पर संबंधांविषयीच्या विविध मुद्द्यांवर ते चर्चा करणार आहेत. भारताला इराणमधून तेलाची आयात दुप्पट करायची असून दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ आणि क्षेत्रीय संबंध अधिक मजबूत करण्याविषयी देखील विशेष चर्चा होणार आहे. याशिवाय विकास, ऊर्जा सामंजस्य आणि द्विपक्षीय व्यापारात बळकटी देण्याविषयी देखील या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या दौऱ्यामुळे प्रवास आणि पर्यटनातूनही परस्पर संबंध सुधारण्यासाठी आणि शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्याच्या उपायांना बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी राष्ट्रीय महिला धोरणाचा मसुदा जाहीर केला. सन 2001 नंतर पहिल्यांदाच महिला धोरणामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सर्व क्षेत्रात महिलांची प्रगती व्हावी तसंच महिलांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचं सक्षमीकरण करताना स्त्री पुरुष भेदभाव नष्ट करण्याचा नवीन विचार महिला धोरण निश्चित करताना केला आहे, असं त्यांनी मसुदा जाहीर करताना स्पष्ट केलं. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढून त्यांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा प्रमुख उद्देश या धोरणामागे असल्याचंही त्या म्हणाल्या. राज्यातल्या पेट्रोल आणि डिझेलवर असलेला अतिरिक्त राज्य विशेष अधिभार केंद्र शासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून रद्द केला आहे. पेट्रोलवरील ₹1.12 तर डिझेलवरील 91 पैसे अधिभार रद्द केल्यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातलं इंधन स्वस्त झालं आहे. राज्यातल्या इंधनावर असलेला अतिरिक्त राज्य विशेष अधिभार रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली होती. केंद्राकडून लावल्या जाणाऱ्या अधिभारामुळे देशातल्या इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जास्त होत्या. राज्यातल्या डिझेलची विक्री इतर राज्यात स्थलांतरित होऊन राज्याचं मागील 3 वर्षात 9,500 कोटी रुपयांचं मूल्यवर्धित करातून मिळणाऱ्या महसुलाचं नुकसान झाल्याची तक्रार असोसिएशननं केली होती. मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थिती सर्वश्रुत आहे. लातूरकरांची तहान भागवण्यासाठी यावर्षी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला. बीड जिल्ह्यातल्या पाडळी या गावाने जलसंधारणाची कामं योग्य पद्धतीने आणि वेळेत पूर्ण केल्यामुळे हे गाव पाणी टंचाईमुक्त झालं.
जिल्ह्यातलं साधारण 3000 लोकवस्तीचं पाडळी गाव. या गावात पाण्यासाठी स्त्रियांना पायपीट करावी लागत नाही की टँकरच्या प्रतीक्षेतले गावकरी इथं पाहायला मिळत नाहीत. ही किमया साधली आहे सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानानं. 6 महिन्यांपूर्वी या अभियानाच्या माध्यमातून नदी खोलीकरणाचं काम करण्यात आलं. गेल्या 6 महिन्यापूर्वी जलयुक्त काम झालेलं आहे, याचं खोलीकरण त्यावेळेस झालेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात पाणी पहिला आमचं जे मध्यंतरी पाऊस झाला ना, त्याच्यामुळे हे फुल बंधारा भरल्यामुळं आम्हाला गावाचं थोडंसं पाण्याचं प्रॉब्लेम सुटलेला आहे. महादेवच्या मंदिराजवळ एक बोर घेतलेला आहे, त्याच्यावर पूर्ण गाव पाणी पिते. माऊली शिरसाट या युवकानं ग्रामपंचायतीजवळ स्वखर्चानं बोर विहीर खोदली. या बोरला मुबलक पाणी लागल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. पहिल्यांदा 4 वर्षापासून दुष्काळी परिस्थिती होती आमच्या गावामध्ये, पण जे बोरवेल घेतलेला आहे तेव्हापासून असं स्वच्छ आणि नितळ पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले. आणि पहिल्यांदा हापशावर की नाही 4 म्हणजे 200 महिलांची गर्दी असायची. आता तसे न करता तसे न होता म्हणजे आता व्यवस्थित पाणी पुरवठा चालू आहे. या माऊलीनेच नदीच्या दुतर्फा 1000 झाडं लावली आहेत. यामुळे एक प्रकारे निसर्गाचंही जतन होत आहे. आजूबाजूला दुष्काळी परिस्थिती असताना पाडळी गाव मात्र टंचाई मुक्त आहे. जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून इथल्या ग्रामस्थांनी पाणी प्रश्न मिटवल्याचं हे एक आदर्श उदाहरण आहे. मुंबई महापालिका निवडणूक भाजपा, शिवसेना आणि रिपाई युती एकत्रित लढेल अशी खात्री असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. युती झालीच नाही तर भाजपासोबत जाण्याचा कल आपला असेल, परंतु त्यांनीही सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असंही आठवले म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून रिपाईला मुंबईचं महापौरपद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळावं अशी अपेक्षा खासदार आठवले यांनी व्यक्त केली. देशातल्या गरिबांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. त्यापैकीच एक योजना आहे गिव्ह इट अप योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे कोट्यवधी गरीब कुटुंबाच्या जीवनात परिवर्तन घडू लागलं आहे. गरिबांना डोळ्यासमोर ठेवून कोणतंही काम सुरू केलं तर तिच्या यशस्वीतेचा वेग किती असू शकतो याची प्रचिती पंतप्रधानांनी केलेल्या गिव्ह इट अपच्या आवाहनाला मिळणाऱ्या प्रतिसादातून येते. 27 मार्च 2015 रोजी पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली. स्वयंपाकाच्या गॅसवरचं अनुदान स्वेच्छेनं सोडण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आणि त्याचा परिणामही लगेचच दिसून आला. गरिबांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या या योजनेत एका वर्षाच्या आतच 1 कोटीहून अधिक देशवासी सहभागी झाले. या योजनेच्या यशामुळे सरकारच्या तिजोरीत 5178 कोटी रुपये जमा झाले आहेत. अनुदानाची गरज ज्यांना आहे त्या गरिबांनाच या योजनेचा फायदा व्हावा अशी सरकारची इच्छा आहे. सर्वप्रथम पहल या योजनेचा विचार केला तर आतापर्यंत 15 कोटी 39 लाख लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत LPG गॅस सिलेंडरचं अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होत आहे. याशिवाय गिव्ह इट अप योजनेमुळे मिळणाऱ्या निधीचा वापर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येईल. गॅसच्या शेगडीसाठी 990 रुपये द्यावे लागतील. 3 वर्षात 5 कोटी कुटुंबांना फायदा होणार. गॅस कनेक्शन महिलांना देणार. अनुदानाचा लाभही महिलांनाच मिळणार. चालू वर्षासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संपूर्ण योजनेसाठी एकूण 8000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रालोआ सरकारच्या या योजनेमुळे त्या 14 राज्यांना थेट फायदा होणार आहे जी राज्य LPG कनेक्शनच्या संदर्भात राष्ट्रीय सरासरीमध्ये पिछाडीवर आहेत. या योजनेचा आणखी एक उद्देश आहे आणि तो आहे आरोग्य. प्रत्यक्षात जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार स्वयंपाकघरातल्या चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे दरवर्षी 5 लाख महिलांचा मृत्यू होतो. पेटणाऱ्या चुलीजवळ बसणं म्हणजे 400 सिगारेटचा धूर शरीरात घेण्या इतकं हानिकारक आहे. या योजनेचा थेट लाभ महिलांना होईल आणि त्यांचं आरोग्य सुधारेल. त्याशिवाय या योजनेमुळे पर्यावरणाचं संतुलन कायम राखणं शक्य होईल. गिव्ह इट अप कार्यक्रमाअंतर्गत ज्या लोकांनी गॅस अनुदानाचा त्याग केला आहे त्यांना 1 वर्षानंतर पुन्हा त्यासाठी अर्ज करता येणार आहे. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा स्वीकारली आहे तेव्हापासून ते अशा योजनांवर भर देत आहेत ज्या योजनांची गरिबांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची योजना आणि प्रगतीची कास धरण्याच्या उद्देशामुळे सर्व योजना आपलं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं अग्रेसर होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातल्या साळिस्ते गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे अतिसाराची लागण झाली आहे। आतापर्यंत 50 ग्रामस्थ बाधित झाले असून तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या गावाला सार्वजनिक विहिरीवरून पाणी पुरवठा होतो। दरवर्षी एप्रिलमध्ये ही विहीर कोरडी पडत असल्याने ग्रामपंचायत पाणी पुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करते। यावर्षी ही पर्यायी व्यवस्था म्हणून गावातल्या एका कच्च्या विहिरीतून पाणी पुरवठा होत होता। मात्र हे पाणी पिणाऱ्या लोकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला। आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्यासह आरोग्य पथकानेही साळिस्ते गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। गावात आरोग्य पथक तैनात करण्यात आलं असून ग्रामस्थांना बाहेरून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। ग्रामस्थांनी पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। 2 दिवसापासून अतिसाराचे रुग्ण बघायला मिळत होते। प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण येथील वैद्यकीय अधिकारी संपूर्ण स्टाफ गेल्या 2 दिवस या कार्यक्षेत्रामध्ये घरोघरी सर्वेक्षण करत आहे। जे अतिसाराचे रुग्ण त्यामध्ये शोधले त्यांना उपचाराखाली आणलेलं आहे। त्यासोबतच प्रत्येक घरटी मेडिक्लोरचं द्रावणाचं वाटप केलेलं आहे आणि त्यांना आरोग्य शिक्षण दिलेलं आहे। ही साथ 1-2 दिवसामध्ये नक्कीच आपल्याला याच्यामध्ये आटोक्यात येईल। उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत भारताने जर्मनीवर 5-0 अशा फरकाने मात केली। महिला एकेरी गटातल्या सामन्यात भारताच्या सायना नेहवालने फेबियाना डिप्रेसचा 21-15, 21-10 अशा गेममध्ये पराभव करत भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। दुसऱ्या सामन्यात पीव्ही सिंधूने लुसी हेडल्सचा पराभव केला। एकेरीत ऋत्विका शिवानी तसंच पीव्ही सिंधू आणि सीकी रेड्डी यांच्या जोडीने विजय मिळवत भारताला 5-0 अशी आघाडी मिळवून दिली। भारताने महिला दुहेरीचा सामनाही खिशात टाकला। तापमान महाराष्ट्रासह देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये पुढील काही दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशात तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। राज्यात 17 ते 21 मे दरम्यान मोठी उष्णतेची लाट येईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे। उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय उपाययोजना कराव्यात या संदर्भात मदत आणि पुनर्वसन विभागाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत। उष्णतेच्या लाटेसंदर्भातल्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातल्या माहितीचा वापर नागरिकांनी करावा। दुपारी 12 ते 3 या काळात उन्हात जाण्याचं टाळावं, गडद, घट्ट आणि जाड कपडे घालणं टाळावं यासारख्या सूचना या विभागाने दिल्या आहेत। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पाऊस काहीसा उशिराने येण्याची शक्यता आहे। राज्यात काल सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथे 46 अंश सेल्सिअस इतकी झाली। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पठाणकोट हल्ला प्रकरणातला आरोपी शाहिद लतीफची तत्कालीन यूपीए सरकारने 2010 मध्येच सुटका केल्याचा केंद्र सरकारचा खुलासा। भारताच्या प्रस्तावित नकाशा विधेयकाबाबत पाकिस्तानच्या आक्षेपावर भारताची कडक शब्दात टीका। केंद्र शासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून केला पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार रद्द। इतर राज्यांपेक्षा झालं महाराष्ट्रात इंधन स्वस्त। आणि देशभरात विविध ठिकाणी येत्या काही दिवसात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।